सुस्वागतम फ्रेंड्स. हे छानसं रंगीत पिवळ्या रंगाचं फूल पाहिलं का? याला मराठीमध्ये कनकगोल असे म्हणतात. संस्कृतमध्ये याला सूर्यमुखी किंवा सूर्यकांती असे सुंदर नाव आहे. याला मेक्सिकन सनफ्लॉवर्स असेही म्हणतात. या सुंदर फुलाची अशी गोलाकार कळी आहे. या वनस्पतीची रोपे 2 ते 3 मीटर अशी उंच वाढतात. या वनस्पतीच्या पानांचा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. पोटदुखी, अपचन, बद्धकोष्ठता अशा आजारांवर उपचार करण्यासाठी पारंपरिकरित्या पानांचा काढा करता येतो. काही देशांमध्ये मधुमेह नियंत्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. पानांचा बाह्य उपयोग जखमा, खरचटणे, स्नायू व सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी कुटलेली पाने किंवा पानांचा रस बाह्यतः लावला जातो. सूर्यमुखी ही वनस्पती मलेरिया विरोधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. तसेच या संपूर्ण वनस्पतीचा उपयोग याचा पाला काटक्या जमिनीतील मातीत मिसळल्यास जमिनीची सुपीकता वाढते. मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांची मात्रा वाढते. सूर्यकांतीच्या पाकळ्या अशा विशिष्ट आकाराच्या आहेत. पानांच्या टोकाजवळ असा दुभंगलेला भाग दिसतो. परंतु ही फुले अत्यंत आकर्षक अशी आणि मंद सुगंध असलेली अशी आहेत. पावसाळ्यात याची रोपे किंवा फांदी लावता येते. या सुंदर फुलाला संस्कृतमध्ये श्रीहस्तिनीवरदा अशी नावे देखील आहेत. असे हे सुंदर सूर्यकांतीचे आकर्षक आणि मनोवेधक फूल